नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच की सी-ई-टी सेलनं कालची सिलेक्शन लिस्ट ही कॅन्सल केलेली आहे आणि नवीन सिलेक्शन लिस्ट येणार आहे. पण आता एक नवीन अपडेट आहे परत. जे काउन्सिलिंगचं शेड्यूल्ड आहे तर ते सुद्धा सी-ई-टी सेलनं रिवाईज केलेलं आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस बघाल, रिफ्रेश कराल सी-ई-टी सेलची वेबसाईट, तर त्यामध्ये नोटीस नंबर 16 देण्यात आलेली आहे आणि हे सगळं रिवाइज्ड शेड्यूल्ड आहे कॅप राउंड 2 आणि 3चं. आणि हे फक्त BMS, BHMS, BUMS या कोर्सेससाठी आहे. इतर कोर्सचा समावेश या शेड्यूलमध्ये केलेला नाही. आपण काय करूया, आता हे डाउनलोड करू आणि हे जे नवीन आलेलं शेड्यूल्ड आहे, आता बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज आहे की सर आम्ही कॉलेज जॉईन केलेलं होतं तर ते आम्ही आता कॅन्सल केलं आहे. मग आता आमचं नेमकं काय होणार? बऱ्याच कॉलेजवाल्यांनी विद्यार्थ्यांना परत बोलवलं आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि DD परत आणायचा सांगितला. कॉलेजवाले जसं सांगतात त्या पद्धतीनं आता तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही जर ॲडमिशन कॅन्सल केलेली असेल आणि कॉलेजकडनं तुम्हाला जर का मेसेज आला असेल, मेल आला असेल किंवा कॉलेजकडनं कॉल आला असेल, तर एकदा कॉलेजला परत कॉल करा. डॉक्युमेंट्स वगैरे परत आणायचे का, तर त्यांना नक्की एकदा विचारा. कारण हे जे शेड्यूल्ड आहे, आता आजची दिनांक आहे 5/10/2025 आणि नोटीस नंबर 16 कॅप राउंड 2 आणि 3 संबंधी नोटीस आहे ही. आणि हे सगळं रिवाइज्ड झालेलं आहे. बघा, आता जी पण सिलेक्शन लिस्ट काल आलेली होती तर ती कॅन्सल झालेली आहे आणि नवीन सिलेक्शन लिस्ट ही आपल्याला 6 तारखेला म्हणजे उद्याला बघायला मिळेल. आता उद्याला आहे संडे, तर त्यामुळे उद्या ही लिस्ट केव्हा येते? सकाळी लवकर येईल का? कारण बरेच विद्यार्थी, जसं की समजा एखादा विद्यार्थी लातूरच्या कॉलेजला जॉईन आहे, तर तो सध्या लातूरला गेलेला आहे आणि आता त्याचा प्रश्न असा आहे की सर आता आम्ही कॉलेजला थांबू का आजच्या दिवस? उद्या सकाळी लवकर लिस्ट आली, आमचं जर कॉलेज जर का कॅन्सल झालेलं असेल तर आम्ही तिथल्या तिथं ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊ शकतो. नक्कीच तुम्ही गेलेल्या कॉलेजला थांबायला पाहिजे. एक दिवस मुक्काम होईल. घरी येऊन परत जाणं, प्रवास खूप जास्त आहे, तर त्यामुळे तुमचा प्रवास जर जास्त असेल तर तुम्ही कॉलेजच्या त्या लोकेशनला, जवळपासच्या लोकेशनला हॉल्ट करायला पाहिजे आणि उद्याच्या सिलेक्शन लिस्टची वेट करायला पाहिजे. आता प्रश्न असा येतो की सर सिलेक्शन लिस्ट सकाळीच येईल का? बघा, हे काही सांगता येत नाही, कारण उद्याचा संडे आहे आणि सी-ई-टी सेल काय करते तर हे तुम्हाला आता अनुभव आला असेल, कारण आता 2-3 राऊंड जवळपास तुम्ही हे सगळं बघितलं की सिलेक्शन लिस्ट कधीही लवकर येत नाही. तर ही संध्याकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला येते. पण यामध्ये काही टायमिंग दिलेलं नाही आहे की केव्हा येणार. पण उद्या सिलेक्शन लिस्ट येणार. मग उद्या ती रात्री 12 वाजता येते का 1 वाजता येते, तर हे सांगणं कठीण आहे. आता यानंतर जे पण मुलं उद्याच्या सिलेक्शन लिस्टमध्ये असतील तर त्यांचं जे जॉईनिंग आहे तर ते 10 तारखेच्या अगोदर त्यांना करायचं आहे. म्हणजे परवाच्या दिवसपासून, सोमवारपासून तर 10 तारखेपर्यंत जॉईनिंग करायचं आहे. अगोदरच्या शेड्यूलमध्ये यातला 1 दिवस वाढवण्यात आलेला आहे. अगोदरची 9 तारीख होती जॉईनिंगची, पण आता ती तारीख 10 करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर नवीन कॉलेज मिळालं किंवा तुमचं अगोदरचं कॉलेज अपग्रेड झालं तर तुम्हाला हे नवीन कॉलेज जॉईनिंग करण्यासाठी जावं लागेल. बघा, हे काही असं ऑल इंडियाचं वगैरे आहे का, तर ते पण आपण याच व्हिडिओमध्ये बघतोय. आता जर तुम्हाला कॅप राऊंडमध्ये 2 मध्ये जर सीट मिळाली तर ती तुम्ही 13 तारखेच्या अगोदर सोडू शकता. म्हणजे तुम्ही जॉईन पण करू शकता आणि ती सोडू पण शकता. पण तुम्हाला जायचंच नसेल कॉलेजला तरीसुद्धा चालतं. पण लक्षात घ्या, तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल. लक्षात ठेवा, तुम्ही जर सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज नाही घेतलं तर तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि हे जे रजिस्ट्रेशन आहेत तर हे 15 आणि 17 या तारखेदरम्यान होतील. तर हे नवीन रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं? ज्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालं त्यांनी ते कॉलेज जॉईन नाही केलं तर अशा लोकांनी नवीन रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे 3ऱ्या आणि 4थ्या राऊंडसाठी. अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं तर त्यांनीसुद्धा आता रजिस्ट्रेशन केलं तरी चालतं. ओके. आणि आता हा 3rd राऊंडचं जे पण समजा शेड्यूल्ड आहे तर हे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं. पण प्रश्न असा आहे की सर नेमका ऑल इंडियाबद्दल काय अपडेट आहे? तर बघा, सी-ई-टी सेलच्या वेबसाईटला जो ऑल इंडिया कोटा आहे की जो या ठिकाणी तुम्हाला न्यूमध्ये फ्लॅश होताना दिसतोय, तिकडे जर आपण क्लिक केलं तर यामध्ये नवीन कोणतंही शेड्यूल आलेलं नाही किंवा अगोदरची लिस्ट कॅन्सलसुद्धा झालेली नाही. तर त्यामुळं आता जर समजा तुम्हाला सी-ई-टी सेल ऑल इंडिया कोटामधून कॉलेज मिळालेलं असेल किंवा अगोदरचं जॉईन केलेलं कॉलेज तुम्ही कॅन्सल करण्यासाठी गेले असाल तर नक्कीच ते कॅन्सल कॉलेजवाले करतात का, त्यांना एकदा विचारा. आणि नवीन मिळालेल्या कॉलेजला जॉईन होणं गरजेचं आहे, कारण यामध्ये काही कोणतंही शेड्यूल्ड अपडेटेड आलेलं नाही. तरीसुद्धा आता सध्या जवळपास 3 वाजता आहेत, 2 वाजून 50 मिनिटं होत आहेत. यामध्ये अजून काही बदल होतोय का? संध्याकाळपर्यंत काही चेंजेस होत आहेत का? अजून तरी ऑल इंडियामध्ये नवीन काही चेंजेस झालेले नाहीत. अजून काही चेंजेस होतात का, तर ते आपण नंतर बघूया. आज आपण या ठिकाणी थांबूया. नक्कीच जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या.